दुःखाच्या क्षणांचा घालायला सुखाशी मेळ, दुःखाच्या क्षणाचा घालायला सुखाशी मेळ घेऊन आलो आहोत लाफ्टरची लज्जतदार चटकदार भेळ, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, स्वागत करूया चटपटीत विनोद करण्यात पटाईत असलेल्या आपल्या दोन्ही गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबर स्वागत आहे ही चटपटीत भेळ किती मस्त जमून आली आहे हे आपल्या कमेंट्सद्वारे सांगणारे आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बेधडक बिंदास सई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल प्रसाद ओक. मंडळी, हसता हसता हास्य जत्रेच्या पहिल्या पर्वाचा प्रवास अंतिम टप्प्यात येऊन पोचलाय. पुढल्या आठवड्यात असणार आहे अंतिम सामना, ज्यातून ठरणार आहेत हास्य जत्रेच्या पहिल्या पर्वाचे कॉमेडीचे जहागीरदार, ज्यांना मिळणार आहे हास्य जत्रेच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होण्याची सुवर्ण संधी. चला तर मंडळी, बघूया हास्य जत्रेच्या पहिल्या पर्वातला शेवटचा मानाचा फेटा कोण पटकावतोय, अर्थात कोण ठरतायत कॉमेडीचे जहागीरदार. त्यासाठी लागलीच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. प्रथेप्रमाणे विचारूया कॉमेडीच्या बंद्या रुपयाला, कोणाला द्यायचं पहिलं आवताण तुम्हाला हसवायला. हास्य खुर्द. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर. बर बीट्स का? वाह, दरबार नेहमी सारखा भरलेला दिसतोय. 2-4 रावस माल पण बसलेले आहे. वाह, दिल खुश हुआ. आता नेहमीप्रमाणे फालतूगिरीला सुरुवात करूया. तर नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे बेवी का अकबरा. आजूबाजूची अवस्था बघून कळतंय की सलीम नावाची औदसा लवकर उठलेली दिसते. आहे कुठे ती औदसा? झालं, मेट्रोचं उरलेलं बांधकाम करून झालं. दादूस, मी आलो. आलास? जिल्हे रत्नागिरीचा विजय असो. जिल्हे रत्नागिरी नाही, जिल्हे इलाही आहे. वसाड पडली तुझ्या तोंडावर. जिल्हे वसाडीचा विजय असो. वसाडेगिरी आपल्याला रत्नागिरीचा रस्ता दाखवू शकते. सलीम शिवलकर, सांग मला, सकाळच कोणता उकिरडा फुंकून आलास? दादूस, इस तरह से संभाल कर रखा है आपका तीर दिल के अलमारी में. अरे देवा, इस तरह से संभल कर रखा है आपका तीर दिल के अलमारी में कि कोई कोहिनूर दे दे तो भी मैं सौदा ना करूं. वाह वाह वाह. अरे टपरीवर चुना सुद्धा उदारीवर मागणारा तू कोहिनूरच्या बाता कसल्या करतोस? कोहिनूरच्या बाता करतोस? काय लाज लज्जा शरम आहे की नाही तुला? दादूस, मी जुजबी टॅटू काढायला गेलेलो होतो. हो, पोपट क्रमांक 3. म्हणजे दादूस, तू तिसरा, मी पहिला. तो गादीवर बसलाय तो दुसरा. तो तर भाऊबीज करून बसलाय. सहीवर न सही ताईवर आलाय तो. दादूस, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सांग काय ते एकदाच. दादूस, मला खालच्या वाडीतली हुस्ने गडुलाचं पाणी
अनारकली दगडू मयेकर आवडायला लागलेली आहे. दादूस, माझं तिच्यावर प्रेम बसलंय. अरे देवा, मला तिच्याशी लग्न करायचंय दादूस. त्यासाठी तुमची इजाजत हवी आहे. सलीम, मी 1000 वेळा सांगितलं आहे की अनारखळी मला पसंत नाही. अरे तिचं घराणं काय, आपलं घराणं काय. आपण बासमतीचा तांदूळ, तो रेशनचा तांदूळ. आपण किंग कोब्रा, तो एवढासा गांडूळ. कसं होणार आपलं, कसं होणार आपलं. तुझ्यासाठी मी अतिशय एक रावस माल बघितलाय. दादूस, माल टवकाय काय? तुझ्या आयुष्याच्या मॅच मध्ये सारखा चौका मारेल असा टवका आहे तो. कळलं काय? गुले गुलशन. काय दादूस? गुले 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 गुलशन, हुस्ने बहारा, पुष्पी चिंबोरीकर. दादूस, हे बोलताना तुमची जीभ झडली कशी नाही दादूस? का? अरे ती वसाडी पुष्पी लाखात एक आहे. दादूस, हा. ती लाखात एक नाही, ती लाखांची एक आहे. दादूस, मला अनारकली बरोबर लग्न करायचं आहे दादूस. सलीम, मग प्रॉपर्टीवर लात मारायला तयार हो. बघू तुमची प्रॉपर्टी. ही बघे. काय करतोयस? बघू तुमची प्रॉपर्टी केवढी आहे बघू. आणि हे तुम्ही प्रॉपर्टीवर लात मारायचं मला सांगू नका दादूस. मी माझ्या शर्टाच्या खिशात राजीनामा घेऊनच फिरत असतो. मग दे तो राजीनामा. आज त्या खिशाचा शर्ट नाही घातला दादूस. किस्साच केलास तू दादूस. पण अनारकली बरोबर माझं लग्न नाही झालं तर हा मी राज दरबार सोडून चाललो. आणि मग जाऊन पोट कसं भरशील सलीम? दादूस, मी माझी कला लोकांसमोर सादर करून माझ्या पोटाची खळगी भरेन दादूस. तुझ्या अंगात कला नाही, किडे आहेत सलीम, लक्षात घे. कळलं? तरीही तुझा गैरसमज असेल की त्या कला आहेत, तर तू आता सादर केल्यास तरी चालतील. दादूस, हा. इजाजत दिल्याबद्दल जिल्हा जिल्ह्याची पत्करचा विजय असो. जिल्हाची पत्कर. अरे ते जिल्हे इलाही आहे. हिलाही माहितीये, मलाही माहितीये, सहीलाही माहितीये. कुणालाही विचार, ते जिल्हे इलाही 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 आहे. दादूस, मी कला पेश करतो. कर काय ती एकदाची वसाडेगिरी कर. दादूस, पण तुम्हाला माझ्यातली जादू कधी कळलीच नाही. म्हणून दादूस, आज मी तुम्हाला जादूच दाखवणार आहे. दादूस, इजाजत होईये दादूस. दादूस, इजाजत दिल्याबद्दल जिल्हे कारवाईचा विजय असो. कार वाईट बोलतो सारखा एवढा. तुला सांगितलं ना, जिल्हे कारवाई नाही, मुस्काट फोडीन तुझा. पेश कर काय ते, फालतूगिरी सांभाळून कर. ठीक आहे दादूस, आता मी तुमच्या समोर जादू पेश करतो. कर. पण त्यासाठी मला स्मशान शांतता लागेल. अच्छा, म्हणजे तू कलेला ऑलरेडी म्हसनात नेलंयस तर. क्या बात. दादोस, मला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. आता मी तुमच्या समोर कॅट काढणार. आता ही काय मांजरी बघायची? कॅट दाखवून मांजराचे विरोध दादूस कानपाट फोडेन दादूस. सॉरी. आता मी तुमच्या समोर कॅट काढलेला आहे दादूस. चालेल. आता दादूस जादू दाखवतो. दाखव. टरक टुक टुक. दादूस, पत्ता सांगा. आता मी घरचा पत्ता सांगणार. हे सगळे चीतू करून हसणार आणि आपण दोघं मूर्ख त्याला विनोद असं म्हणणार. वा. ये बात सरजी. द्या दादूस, द्या. घे. दादूस, पत्ता सांगा म्हणजे ह्यातला एक पत्ता बघा. आता तो ठेवा. औषधाच्या धागड्याने त्यांना किसा शिवला होता. दादूस, आता ह्याच्यावर फुंकर मारा दादूस. जवळ जवळ थुकला. दादूस,
आता जादू बघा. टर्रकटुक टर्रकटुक. दादूस जादू दाखवतो. दादू 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 जादू जादू. वा बाप रे, कला पसरली तुझी. दादूस, हाच तो पत्ता आहे जो तुम्ही बघितला नव्हता. अरे अरे देवा, अरे देवा, एवढी भयंकर जादू, असले फालतू कॉन्फिडन्स कुठल्या नाक्यावरनं उचलतोस तू? ह्याला जादू म्हणतात काय रे? जादूच्या नावाखाली तू जादूगिरी करतोय ना, ती थांबव. मला ना आता त्रासच व्हायला लागलाय. माझं BP वाढायला लागलंय. काहीतरी चांगलं ऐकलं पाहिजे. अशा वेळी आमिर दादा, तू काहीतरी वाजव. वाजवली. अरे देवा, म्युझिक वाल्यांचे पण विनोद. काय करायचं, सगळे माझ्याच नशिबात भेटलेत एकाच स्टेजवर. अरे सलीम, मला तुझी काळजी वाटते पोरा. तुझं पोट कसं भरणार? सगळ्या कलेची तर तू माती करतोय. मातीवरून आठवलं दादूस, हा. आता इथे मी मातीच बनवणार आहे. मग आजपासून आपण दोघं काय करतो? शब्दाचा जोर चुकला. हा. आता इथे मी मातीच काहीतरी बनवणार आहे दादूस. चालेल. इजाजत असावी सद्बहा. सद बादशाह असत ते, बादशाह. कळलं का? जिल्हे LLB सादर कर. LLB. अरे तुझी जिलेबी काढून त्या तेलात तळेन मी. LLB नाही रे, जिल्ह्यालाही. दादूस, मी सादर करू. हा कर. दादूस, यासाठी आपल्याला आता इथे माती आलेली आहे. थोडस पाणी घ्यायचं, मग थोडासा सोडा घ्यायचा, मग थोडीशी. हे! तू दरबार मधून बार मध्ये जातोय हळूहळू. कंट्रोल युअर इमोशन. दादूस, मना म्हणायचं होतं थोडीशी माती घ्यायची, आणि मग माती, सोडा, पाणी यांना एकत्र करून तयार होतं तजुर्बाए मातिका. म्हणजे असं लपवायचं नाही दादूस. दादूस, तजुर्बाए मातिका तुमच्या समोर पेश करतोय सलीम शिवलकर. दादूस, मिनी वांग बनवलं. मिनीच आहे ते, मिनीच आहे. अरे देवा, हे बघून मला तुझं बालपण आठवलं. बघितलंस किती मनात पाप आहे त्यांच्या. पुढचा डायलॉग पण ऐकला नाही वसाड्यांनी. डायरेक्ट लोळायला सुरुवात केली. जे त्यांच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही, हे त्यांना कळतच नाही. अरे देवा, लहानपणी तू असाच दरबारात इकडून तिकडून अशी टेन्शन टाकत फिरायचा. कळलं का? नाही. देवा बेगम पाणी घेऊन यायच्या आणि तुला मांडीत अडकवून ढुंगणवर करून जे काय वायोलिन वाजवायच्या. बाप रे देवा, अरे देवा. ती वास्तववादी सिच्युएशन बघून तानसेनला एक गाणं पण सुचलं. कुठलं दादूस? पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा. जाऊ दे दादूस, इकडे द्या. ही कला तुम्हाला समजलेली नाहीये दादूस. दादूस, आता मला तुमच्या समोर वेगळी कला सादर करण्याची इजाजत द्यावी दादूस. गप्प बस तू. अरे कसं भरणार तू तुझं पोट? अरे काय करतोयस? एवढी फालतूगिरी पसरले बघ केवढी ती. त्या माझ्या कला आहेत ना दादूस. तुझी आता कला बंद कर. आता मी तुला माझी कला दाखवतो. कुठली दादूस? तुझे डांबे सुजवायची कला.
जबरदस्त कला आहे, सगळं लाल लाल दिसतं झाल्यावर. नाही दादू. कुठं आहे ती माझी तलवार? नको 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 दादू दादू नको दादू. इकडे ये. क्या बात है मित्रांनो, क्या बात, काबिले तारीफ. कसं काय सुचतं तुम्हाला? काय ते सलीम शिवलकर आणि काय अकबर बेटकर आणि काय अनारकलीचं नाव काय? अनारकली दगडू मयेकर. सुपर्ब, अफलातून झालाचं स्किट. क्या बात, जोरदार टाळ्या. सरपंच, तुम्हाला कसा वाटला आजचा परफॉर्मन्स? सई? कशावर मिळाले? आधीच काढून दिलं त्यांनी. अत्यंत सुंदर लिहिलं स्किट, अत्यंत सुंदर सादर केलं. आणि आज तुझा असा काय म्हणायचं, मर्दानी आवाज ऐकून खूप बरं वाटलं. असं वेगळाच आवाज तू आज कॅरेक्टरला लावलास, ते ऐकून खूप बरं वाटलं. सिरियसली इट वॉज अ प्लेझंट चेंज. आणि तू मस्त आता त्याच्या एनर्जीला वॉर्मअप होतोयस. मला आता ही तक्रार अजिबात राहिली नाही आहे की दोघांच्या पैकी एकाचं कॉन्ट्रीब्युशन जास्त एकाचं कमी. आज सगळं व्यवस्थित होतं, सगळं जिथल्या तिथे होतं आणि तुम्ही खूप सुंदर सादरीकरण केलं. मजा आली. म्हणजे असं कधीच होत नाही की जर का आम्ही तुमच्या स्किटला समजा पैसे देऊन तिकीट काढून इथे बसलो तर आमचे नेहमी पैसे वसूल होतात. आणि मला असं वाटतं की हे एक उत्तम कलाकार होण्याचं लक्षण आहे. आणि मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते खूप मोठ्या आणि खूप समृद्ध प्रवासासाठी. ऑल द बेस्ट. प्रसाद? मला आज राहत नाहीये. मी जुजबी नाही देणार पण मिठी तर नक्कीच मारू शकतो. यापुढे बोलण्याची खरं तर काही गरज वाटत नाही मला. पण तरी सई म्हटली तसा तुझा आज वेगळा आवाज. तर मला लहानपणी म्हणजे साधारण 8-10 वर्ष झाल्यानंतर लहान मुलांचा आवाज फुटतो आणि आवाज फुटल्यानंतर आईवडील असं म्हणतात की मुलगा मोठा व्हायला लागला. तसं आज तुझा आवाज फुटला आहे आणि तू या मंचावरचा मोठा कलाकार झालेला आहे. ब्रिलियंट लिखाण होतं या स्किटचं आणि अप्रतिम परफॉर्मन्स. आणि त्यामुळे संपले माझ्याकडे शब्द. लाजवाब, सुपर, आउटस्टँडिंग. एकदा तुझ्या स्टाईलमध्ये सांग ना. खूप दिवस आम्ही मिस केलंय. खूप इतका थर्ड क्लास परफॉर्मन्स मी खूप दिवसांनी बघितला. मी मार्क्स देणार पहिले. येस. आज पहिल्यांदाच 10.5 गुण. आणि मला आज डबल डिवायडिंग. वा 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 वा, सुपर्ब मार्क्स मिळाले तुम्हाला. अंतिम सामन्यासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत विनोदाच्या प्रांतातले हुकमी एक्के, ज्यांच्या पंचेसने उसळते हास्याची लाट, ज्यांचा दरवेळेस असतो एक वेगळाच बाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांचं. हॅलो. अरे जस्ट पोचलोय. अरे गुड्डे, तुझ्या बापाने ठेवला रात्री 2 वाजता गुड्डे. अरे 2 वाजलेत रात्रीचे. अरे गेले 26 तास तुम्ही शूटिंग करून घेतलं यार माझ्याकडनं. एवढा मोठा परडे दिला ना तेव्हाच कळायला पाहिजे होतं. 3 दिवसांचं काम एका दिवसात काढून घेतलं. हे बघ, मला ना उद्या कोणी डिस्टर्ब करू नका. मला खूप झोप आली. मी ना गेले 26 तास झोपलो नाही. मी उद्या किमान
116 तास तरी झोपणार आहे. हा प्लीज झोपू नका, ठेवा फोन. आळस म्हणून यायला म्हणून इकडेच. रात्रीचे 2 वाजले यार. पार्टीचं काही काही वेळ असते का? किती वाजलेत? दरवाजा उघडा. वाघ. तुझ्या तर आता ओम भगनी भागोदरी बदमासे येऊन ओम भट तू जाड्या गेंड्या माझ्या घरात घुसतोस आणि वर मला चोर म्हणतोस काय? गेट आउट, गेट आउट. मी झोपेत होतो, मला कसं सॉरी, मला झोपेत होतं कळलं, सॉरी. ऍक्टर आहे मी. कसे येतात लोक, घुसतात डायरेक्ट रात्रीचे. प्रसाद खांडेकर. याला काय अर्थ आहे? बाई तुमचं नाव पण प्रसाद खांडेकर आहे? माझं नाव बाहेर तिकडे नेमप्लेट लावले. एक मिनिट, तुमची ही हिम्मत, तुम्ही माझ्या दरवाजाची नेमप्लेट चेंज केली? माझं दरवाजा बाई ना, एक मिनिट नाही. काय समजतं कोण तुम्ही स्वतःला? हे बघा, हा माझा सोफा आहे, ही माझी चादर आहे. बाई हे घर माझं आहे. बाई तुम्ही माझ्या घरात घुसून मला चोर म्हणून बाहेर काढताय. कुठलं काय? तुमचं घर? माझं घर आहे. तरीच म्हटलं एवढं घाणेरडं इंटिरियर माझं. एक म्हणजे सॉरी, 9वा माळा आहे ना हा? बाई हा 6वा माळा आहे. 9ला गोळा वर असतो, 6ला गोळा खाली असतो. गोळ्याचा घोळा झाला माझा थोडा. झोपेचे 12 वाजले बाई. काय सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम सॉरी. तुम्ही दरवाजा का उघडा ठेवलात पण? मग लक्षात राहिलं, मी आहे ना झोपलो नाही. मी ऍक्च्युली 26 तास सलग शूटिंग करत होतो ना. शार्प शूटर दिसतोय का? मग शूटिंग? ऍक्टर आहे, ऍक्टर. ते वाटत नाही मग. नाही जाते. ओ झाडू माझा आहे. हो नाही ते मी मारलं. हा ठेवून राहू दे, ठेवून द्या. सॉरी. आता माझ्या सोफ्याचं कवर घातलंय ते पण काढून द्या. हा हे घे. सॉरी, मग झोपेत वाटलं मला तुम्ही कवर घालून. पार्टीची रेट्रो थीम होती ती शिवलाय मी स्वतः. सॉरी. उगाच मार खाल्ला. कुठे उघडलेला दरवाजा? इकडे झोपेत काय बाई यार. अरे बायको कशाला एवढा रात्री गेलीस मारी? गप बस. हॅलो पशा ना पोचलास घरी तू? हा पोचलो ग. माझं मन कशात लागत नाही अरे. लाग रे तुला, तुझं मन लागत नाही, माझा डोळा लागत नाही. प्लीज ठेव इथेच. काय चाललंय? पैसा ऐक ना. चुकलंय, माझं चुकलंय. एकतर मी चूक केली. मी एवढ्या मोठ्या ऍक्टरला झाडूने नव्हतं मारायला पाहिजे. मी सॉरी माय मिस्टेक. मी सॉरी म्हटलं पाहिजे. मी हा एवढा रात्री आता कोणाला? एक सेकंड होल्ड करा. दरवाजा पण फुगलाय. आवाज कसा येतो याचा काय? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बाई परत का आलात तुम्ही? पैसा कोण आले रे? ते 9व्या माळ्यावरच्या संबेराव आल्यात त्या. बायको आहे माझी. ओ ताई, हॅलो. हे बघा ताई, एक्स्ट्रीमली सॉरी. काय झालं, माझी हे घरात ना एकटे असताना मी ह्यांनी मला ना ते ओगा पूर्ण बोला ना. तिला काहीतरी वेगळं वाटेल. मी ह्यांनी मला काय सांगते. पूर्ण बोला ना. हॅलो हॅलो. काल ठेवला वाटतं फोन. ठेवला? फोडला बहुतेक. ठापोक आवाज आला. मोबाईल स्विच ऑफ येतोय. फोडला, कन्फर्म फोडला. परत का आला? मी तुम्हाला सॉरी म्हणायला आले हो.
मला ना जाताना असं रिअलाइज झालं की आपलं चुकलं. हा मॅडम, पण मी मगाशी तुम्हाला माफ केलेलं ना. केलं का? तुम्ही परत आलात, माझ्या घरात घुसलात, माझ्या बायकोशी बोललात अर्धवट बोललात. अहो, आपल्या नवऱ्यासोबत रात्री 2 वाजता घरी कोणी नसताना एक परस्त्री आहे याचा अर्थ कळतो का तुम्हाला? नाही, मला फक्त एवढं म्हणायचं की माफी मागणाऱ्याला वेळ काय नसतो. आपण माफ करणाऱ्याला आहे ना वेळ. प्लीज बाई. नाही तसं नाही. तसं नाही. एकतर मी तुम्हाला एक तर जाड्या गेंड्या बोलले, वर मी तुम्हाला झाडूने मारलं. हा, ठीक आहे. काय होतंय ना, मला ते निगेटिव्हिटीचं खूप मला फोबिया आहे. हा, it's okay. युनिव्हर्स बघताय. कसला युनिव्हर्स? ते आहे, बघते माझ्याकडे ते. ठीक. मला माफ करा तुम्ही. हा, ठीक आहे. मी असं कसं बोलू शकते यार तुम्हाला, असं की जाड्या गेंड्या असं लोद्यासारखं खाऊन खाऊन. हो, एक मिनिट. फक्त जाड्या गेंड्या बोलले, लोद्यासारखं मागाशी बोलला नव्हता. हे कशाला उगाच जास्तीचं? लोद्या नाही बोलले. नाही बोललेलं मगाशी. चुकले मी परत चुकले. हा, ठीक आहे. मी लोद्या बोलले यार. अहो, नका ना परत बोलू. ऐका, ठीक आहे. सॉरी, तुम्ही मला माफ करा. बाई ऐका ना, काय झालं ना, मी गेले 26 तास झोपलो नाही. मी पण 4 तास झोपले. 4 तास आणि 26 तासातला फरक कळतोय का तुम्हाला? कळतो का फरक? तुम्ही प्लीज इरिटेट नका होऊ. तुम्ही शांत व्हा. मला ना युनिव्हर्स बघताय बाई, माझ्याकडे. मी गेला युनिव्हर्स मध्ये. मला झोपून ना प्लीज, तुमच्या पाया पडतो. तुम्ही मला माफ करा. तुम्ही मनापासून माफ करा मला. मी करतो ना. मी मला जाड्या गेंड्या लोद्या. नका ना ते परत बोलू. मी कसं बोलू? मी केलं ना. मला स्माइल मी केलं माफ असं. माफ केला. केलं ना. कसं रात्री 2 वाजता येऊन इरिटेट करताय? क्रूर आहे रे. तुम्ही खोटं हसला. मी केलं ना. तुम्ही खोटं हसला. नाही बाई, प्लीज मी पाय पडतो तुमच्या बाई. मनापासून. मी नाही प्लीज बाई, प्लीज बाई, नको. दरवाजा हा काय डोकं खाते बाई. चुकलंय माझं, चुकलंय. मी चुकलंय. सॉरी म्हणलं पाहिजे. आपली चूक आहे. आपण सॉरी. बाई, तुमच्या पाया पड बाई. बाई बाई, तुमच्या पाया पडते. बाई, मी तुमच्या पाया. मी तुमच्या पाया. बाई, मी तुमच्या मी तुमच्या पाया. बाई, मी तुम्ही वाकू नका. तुमचं पोट तुम्हाला त्रास होतोय फिजिकली हो माझ्यामुळे. तुम्ही वाकू नका. बाई, मी केलं ना. तुम्ही का परत आला? मला ना ते त्रास होतोय हो सगळं. ते काय होतंय, निगेटिव्ह एनर्जीने मला वाईट वाटतंय. तुम्ही आता जाताना ना मी विचार केला असा की खरं यार, एक परस्त्री परपुरुषाच्या घरी रात्री 2 वाजता फक्त स्वतःचा स्वार्थ काय तर माफी मागायची आहे म्हणून झोपमोड करते 26 तास. एवढं कळतंय ना तुम्हाला. मी म्हणून मला का परत आलात बाई? मी कसं तुम्हाला असं जाड्या गेंड्या परत बोलू. एकदा बोला, 10 वेळा बोलताय तुम्ही. बाई, मला झोपलं. मला खूप झोपलं. तुम्ही झोपा. माझं काय म्हणणं आहे, माझं म्हणणं एवढंच आहे की माफी मागणारा वीर असतो पण माफ करणारा परमवीर असतो. या वीराला झोपू दे, नाही तर वीरगती प्राप्त असं नका बोलू. तुम्ही वीरगती वगैरे बोलू नका. मला पश्चाताप होतोय. मला पश्चाताप होतो. स्वतःच्या घरी जाऊन करा. मला झोपू दे. नाही, मी काम करते. मी तुम्हाला अंगाई घाते. मी तुम्हाला झोप लागेल. नको. तुझी अंगाई माझ्या अंगाची येते. ऐका ना, तुम्ही फक्त मला माझी साथ द्या. मला ना नाही तर मला आयुष्यभर झोप लागणार नाही. अंगाई घ्यायलावर चाल. मी जाईन. मी बाई प्लीज, मी कन्फर्म जाईन. झोपायचं. तुम्ही झोपा पण माफ करा मोठ्या मनाने. हा, तुम्ही झोपा. हे झोपा इथे. असे झोपा. मी गाते, अंगाई गाते. हा, गा लवकर जात. झोपा. हा, गप्प बसा. नाही इथे. हा, 2 घूट मुझे भी पिला. एवढे 2 घूट मुझे. ही कुठली अंगाई आहे? ही अंगाई 2 घूट मुझे भी पिला दे. बाई ऐका ना प्लीज, जा. मला झोपू द्या ना. मला त्रास होतोय खूप. तुम्ही जा ना घरी जरा प्लीज. तुम्ही मनापासून मला एवढ्या मोठ्या मनापासून केलं. प्लीज जा. तुमच्या पाया पडतो. एवढ्या मोठ्या मनापासून माफ केलंय. मनापासून खरं सगळी म्हणजे मनापासून केलंय, पोटापासून केलंय, कमरेपासून केलंय, पोटापासून केलंय, सगळीकडून केलंय. प्लीज जा बाई. बाई, आपल्या पॅसेज मध्ये ना CCTV कॅमेरे आहेत.
कसं वाटतंय दर 10 मिनिटांनी एक बाई घरात येते रात्री 2 वाजता. उद्या बघितलं तर कसं वाटेल लोकांना? सीसीटीव्ही प्लीज बाई, सीसीटीव्ही बाहेर म्हणजे म्हणून विचारच केला नाही. सीसीटीव्ही सांगतो आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. मी जाते. अहो कशाला आता तोंड बांधून जाताय? अजून वाटायला तिकडे जा ना नॉर्मली. हे कशाला तोंड बांधताय? नॉर्मल जा नॉर्मल. एवढा पण नॉर्मल. ही बाई परत येणार. काहीतरी केलं पाहिजे. येणार दरवाजा वाजवणार. माझा मूड खराब होणार. झोप. 1 मिनिट काहीतरी आयडिया केली पाहिजे. ये आता तुझ्या नानाची टाण. दरवाजा उघडा ठेवून. आय एम सो सॉरी सर. मी ना आता जाताना विचार केला. खरंच नाही मला पटलंय तुमचं म्हणणं. खरंच सर ऐका ना सर, मला तुमचं म्हणणं पटलंय खरं तर की असं डोळे नका ना माझ्याकडे बघू. हे बघा तुमच्या मनात तसा भलता सलता काय विचार आला असेल तर काढून टाका. आता मी तशी नाहीये. डोळे मोठे करून नका ना बघू. मला कस तरी होत. असं तरी होत. बंद करा ना. ठीक आहे. आता तुम्हाला माझ्याकडनं तसा पश्चाताप हवा असेल तर घ्या. काय करताय तुम्ही? तुम्हाला पश्चाताप हवाय ना माझ्याकडून? म्हणजे याच्यात ना साठवून घुसून काय करताय तुम्ही? तुम्ही तर मला ऑफर केली असेल. कसली ऑफर? वेळ लागला का तुम्हाला? तुम्ही बघत ना माझ्याकडे. काय तुम्ही परत का आलात? अहो ते सीसीटीव्ही बद्दल बोललात ना, ते क्लिअर करायचंय मला. काय क्लिअर करायचंय? आपलं ते काहीतरी बदनामी व्हायला माझी. ऐका मी नुकतीच आले हो इथे. नाही माझं ऐका. तुम्ही इथे तुम्ही इकडे या. तुम्ही इथे माझ्यासोबत. नाही नाही ऐका. ओ हे बघा. ओ ऐका. हे बघा हे जे आहेत ना सर ऐका. सर काय सर? वॉचमॅन आहे तिकडे. सर तेच ते. ऐका तुम्ही. हे बघा तुम्हाला जे वाटतंय की मी ह्यांच्या घरात रात्री 2 वाजता ये जा करते तर तुम्हाला वाटतं तसं आमच्यात नाही. काहीच नाहीये. ओके. आणि कसं आहे मी ते माझं चुकलो. मी यांना दाड्या गेंड्या नको ते सगळ्यांना परत परत सांगू. झालं आणि बायकोला मी भडकवलं त्यांच्या. माझ्या मनात काही नव्हतं. वहिनी ओ ऐका ना. तुम्ही पण ऐका की काय ना ते तुम्हाला वाटते तसं तुमच्या नवऱ्यात आणि माझ्या व्हिडिओ कॉल लावलाय. थांबा 2 मिनिटं. कळते ना तुम्हाला? तुम्हाला असं वाटेल की रात्री मी घरात येऊन यांना अशी मिठी असं तुम्हाला वाटेल. असं आम्ही चादरीत आम्ही काही केलं असं तुम्हाला वाटेल. पण तसं नाही आम्ही काहीच केलं. हा तर तुम्ही प्लीज डोंट एनी गैरसमज. ओके. हा तर काही झालं नाहीये. माफ केले त्यांनी मला मोठ्या मनाने. ओके. हा माफ केलंय. केलंय ना माफ? हो म्हणा ना. तर राग थुकला त्यांनी. तुझ्यावर थुकलो. परत झोप इकडे. डोळ्यात किडे पडतील तुझ्या. 7 जन्म झोपणार नाही. चाललो. ऐका ना. ओ तुम्ही ते माझ्यावर चिडले नाही. ते असं होतं ते. काय प्रॉब्लेम आहे यार? मोठ्या मनाने माफ करून टाकायचं ना. हा माणूस ना नुसता असा माजलाय मोठा झालाय. मन ना नाही त्याला. किडे पड चुकले मी. सुपर्ब झाला परफॉर्मन्स ॲज युजल. सरपंच तुम्हाला परफॉर्मन्स कसा वाटला? सई सुसाट झाला परफॉर्मन्स. मजा आली खूप. छान लिहितोस तू. प्रसाद दा छान लिहितोस. नमा तुझं करावं तितकं कौतुक थोडं आहे. प्रत्येक वेळेला एक नवीन कॅरेक्टर. मला ते खूप आवडलं. युनिवर्स इज वॉचिंग. आज युनिवर्स इज वॉचिंगचं वारं आजकाल खूप वाहत आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्या
आणता ना तुमच्या ह्याच्यामध्ये स्किटमध्ये तेव्हा खूप मजा येते. आजचाही परफॉर्मन्स कडक होता, मजा आली. थँक्यू. प्रसाद, विषय मस्त होता, मला आवडला. या थोड्याफार या सिच्युएशनमधनं मी एकदा गेलो आहे. म्हणजे साधारणतः 30-35 तास शूटिंग करून घरी गेल्यानंतर एक बाई वचा 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 माझ्याशी बोलत होती. थोडंसं जागा झाल्यानंतर मला लक्षात आलं ती बायकोच आहे म्हणून. सो आय कॅन अंडरस्टँड काय होऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये. पण कॉन्सेप्ट वाईज पण मस्त होता आणि परफॉर्मन्स दोघांचे उत्तमच. आणि ते बेडशीट, आणि मला फक्त एक असं एकदा घर शोधायचं आहे ज्या घराच्या दरवाजाला दोन्हीकडे नॉब आहेत. असं घर दोन्हीकडे नॉब आहेत असं. त्यानेच मला सांगितलं होतं इथून उघड, स्वतःच तिकडे जाऊन उघडतोय. पण नाही, तू झोपेत होतास त्यामुळे जस्टिफाईड आहे. ती चूक आहे असं मी म्हणणार नाही. उलट मी म्हणू शकतो की तू ते खुलवलंस, झोपेत लक्षात नाही आला मग असा पण. कारण शेवटी प्रसाद नावातच म्हणजे. वंडरफुल, एन्जॉय. थँक्यू इनामदार, थँक्यू सो मच. हनीमूनचा प्रसंग सादर करायला आपल्या समोर येत आहेत विनोदाचं हुकमी पॅकेज मुकेश जाधव आणि रसिका वेंगुर्लेकर. ऍक्च्युली ना आज ना मी जाम खुश आहे. मी खुश आहे, जाम खुश आहे, जाम खुश आहे. आज ना माझा हनीमून आहे. नाही नाही, आज ना माझा हुनीचूम आहे. नाही हो नाही, हां आज ना माझा हनीमून आहे. हे रात्रीचं पहिलं लग्न. काय बोलतोय मी? सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. लग्नाची पहिली रात्र आहे हो. करुणा माझी अर्धांगिनी, आई शपथ, पाहता क्षणी मी तिला होकार दिला होता. जाम जाम हुशार आहे हो ती, जाम हुशार आहे. तिचा पडद्याआडचा चंद्रासारखा चेहरा कधी बघतोय असं झालंय मला. करुणा, ए करुणा, अगं आता ये ना, ये. आली आली आली. बस 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 खाली बस. आईला एवढा मोठा पडदा आहे. कालिदास नाट्यगृह आहे ते. अगं अगं तुझे ओठ हे कापडासारखे कसे झाले? मास्क येतो, मास्क? डस्क मास्क. मला डस्टची एलर्जी आहे ना म्हणून लावलाय. अच्छा अच्छा, होय काय? अगं पण आज आपला हनीमून आहे ना, आपण काही ते धुळा उडवणार आहोत का? कशाला, काय रात्रभर घालून ठेवणार आहेस का तो मास्क? अरे नाही, दरवाजा बाहेर खूप डस्ट होती ना म्हणून आत येण्यासाठी घातला. अच्छा अच्छा, तसं होय. मला वाटलं रात्रभर मला सुतच कातत बसावं लागतंय की काय. ऐक ना, ये ए ए ए करुणा, जवळ ये ना अशी. ये ना करुणा. अगं ये करुणा. काय काय आता? तू हात धुवून आलास ना? का? मला स्पर्श करण्याआधी सांग, तू हात धुवून आलास ना? अगं फक्त हातच नाही, आंघोळ पण करून आलोय मी. अशी आंघोळ पण करून आलोय. कशाला तू टेन्शन घेतेस? एकदम मस्त स्वच्छ आंघोळ बिंघोळ सगळं करून आलोय मी. करुणा, हात धर ना. दे ना हात. अगं दे ना. असं काय सुहाग राहत ना आपली. मुकेश, काय केलंस तू? अख्खी चादर विस्कटवलीस. अगं नाहीतरी थोड्या वेळाने विस्कटणारच आहे ना. आताच विस्कटवली, काय फरक पडतोय? मला हे असं अजिबातच आवडत नाही. मला सगळं स्वच्छ नीट नेटकं लागतं. चादरीवर एक रिंकल असलेलाही मला आवडत नाही. आणि तू काय केलंस? देत ना, बघ ना, मस्त वाटतंय एकदम. तू उठ आधी. का? उठ. घरात पाहुणे रावळे आले तर कसं दिसतं ते?
अगं चादर विस्कटली तरच पाहुणे येतील ना आपल्या घरात. विनोद कळला नाही का तुला? अगं बारशाला पाहुणे येतील ना आपल्याकडे. झाले तुझे विनोद करून झाले असेल तर उतर आणि चादर लावा आधी नीट. कसं दिसतं ते मला सगळं व्यवस्थित लागतं रे. सगळं आवर आधी पटकन चल. काय बायको आहे, सुहागराच्या दिवशी चादर लावायला सांगते मला. नाही पण जाऊ दे, मी काय म्हणतो, जरा आहे ना त्यांच्या कलेने पण गेलंच पाहिजे ना. शेवटी कशी बायको आहे हो. हा जरा रोमॅन्टिक पद्धतीने काहीतरी वेगळं करतो. काय ग, काय झालं? अगं झालं काय तुला? अच्छी काय केलं ते फुल? अगं फुलं फुलं जरा रोमॅन्टिक वाटावं ना म्हणून फुलं उधळली. काय करतोस तू? काय झालं? मला फुलांची अलर्जी. मला शिंक एलर्जी? मग तू आधी काय सांगितलंस मला हे? अरे शिंकून शिंकून नाक मोकळा झाला ना म्हणून वास आला असेल. एक काम कर, गोळी बिळी काय असेल तर घे पटकन. तो डबा ते पटकन. बरं हे घे. अरे तो औषधांचा डबा आहे रे. अरे मग गोळ्यांचा डबा का हाय? हा एवढा मोठा? हो बरोबर. दे गोळी दे. ही शिंक थांबावी म्हणून, ही शिंक येऊ नये म्हणून, ही दोन्हीचा इफेक्ट लवकर व्हावा म्हणून पाणी ते पटकन. आणि या दोन्हीचा साइड इफेक्ट होऊ नये म्हणून. अगं झालं? अख्खं मेडिकल खाऊन झालं? एक गोळी बाकी आहे ऍसिडिटी होऊ नये म्हणून. अरे देवा, ही बाई बेछूट गोळीबार करते आहे. तुझ्याकडे एखादी डोकेदुखीची गोळी आहे का ग? नाही माझं डोकं नाही दुखत आहे. नाही माझं डोकं दुखायला लागतंय. अच्छी बरं 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 थांब 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 थांब. तुझ्यासाठी हे ना मी फुलं बिलं ना ही सगळी बाजूला काढून टाकतो. हा तुला सॉरी सॉरी सॉरी. ही बघ, ही फुलं आहेत ना सगळी काढली काढली बाजूला. ऐक ना, हा बघ करू ना, हा बघ काढलं काढलं. आता गोळ्या घेतल्यास ना, तुला बरं वाटतंय ना? थोडं बरं वाटतंय. नशीब. ए करू ना, ऐक ना, बरं वाटतंय ना तुला? अगं हनुमून आपला. हा जरा तू थांब ना. तू पण नको. टिंग 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 टिंग. करीना ऐक ना, आज आपला हनीमून आहे ना, हे करू ना. मला कसला तरी वास येतोय. अगं माझ्या प्रेमाचा गंध आहे. प्रेमाचा वास नाही, कसला तरी घाणेरडा वास येतोय. कसला घाणेरडा वास? तेलाचा. हा ते मी चमेलीचं तेल लावलंय. तेल का लावलंस? का म्हणजे? मला चक्कर येते तेलाच्या तेलाच्या वासाने चक्कर येते? तू लांब राहा माझ्यापासून. का पण? मला चक्कर येते अरे त्या तेलाच्या वासाने. तेलाच्या वासाने चक्कर येते? मग असं काय करतेस तू? तू का लावलंस ते? अरे चमेलीचं नाही तर काय गोड तेल लावणार का मी केसांना? ते काय नाही, तू एक काम कर, तू कुठेतरी जा, नाही तर तू एक काम कर, शॅम्पू कर केसांना, जा लवकर. अरे शॅम्पू काय कर? शॅम्पू रात्रीचे 2 वाजलेत. मी जर आता बाथरूम मध्ये गेलो, शॉवर चालू केला तर तो आवाज ऐकून बाहेरचे काय म्हणतील, हा कशाला गेला बाथरूम मध्ये? ते मला काय माहितीये, तू जा, तू अंघोळ करून ये. बरोबर, तुला बरं वाटावं म्हणून जातो. काळजी घ्या, मी आलोच लगेच आलो. अरे काय रे देवा. गोळ्या घ्याव्या लागतील. चक्कर येते म्हणून, चक्कर येऊ नये म्हणून, दोन्हीचा इफेक्ट लवकर व्हावा म्हणून, आणि ही ऍसिडिटीची. मग अशा 5 आणि आताच्या 4 9 राऊंड फिगर करून टाकते. अरे ही अभिनयाची. नाही पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही, पण घेऊयात. वा 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 वा, मस्त मस्त मस्त, क्या बात है. अगं काय करतेस हे? चणे असे तोंडात बपकन टाकावे तसं सगळ्या गोळ्या काय खातेस? मग काय झालं, एक एक खाल्लं तरी पोटात जाऊन सगळं एकत्रच होणार आहे ना. हो का? बरं बरं, बस बस बस. तुला बरं वाटतंय ना आता? गोळ्या बिळ्या पण घेतल्यास, शांत वाटतंय ना? करू ना, ऐक ना, बघ आता तुझं सगळं झालेलं आहे, औषधं घेतली आहेत, हे बघ मी केस पण धुवून टाकलेत, सगळं काय व्यवस्थित आहे. पण मग आता त्यांनी मुकेश नाही, मला अजूनही चक्कर आल्यासारखं वाटतं. काय चक्कर आल्यासारखं वाटतं? मला ना सफोकेट होतंय. सफोकेट म्हणजे? श्वास घ्यायला त्रास होतोय. का का श्वास घ्यायला त्रास होतोय? तर मी तुला श्वास देतो. काय होतंय? सफोकेशन होते, खूप सफोकेशन होते. तू तो टॉवेल बाजूला कर. आता टॉवेलचा काय संबंध? टॉवेल बघितला की नारळ टोपी टॉवेल आठवतो. नको
ऐक ना, तुला बरं वाटत नाही का? मी एक काम करतो, मी आहे ना तुझ्यासाठी छानपैकी गाणं म्हणतो, हा म्हणजे तुला बरं वाटेल. हो चालेल. हा. गाणं म्हण एखादं, कदाचित मूड परत येईल. हा हा नक्कीच येईल, नक्कीच येईल. हा. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज इनमें गहरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा ए बाई गा, थांब 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 थांब. अरे अगं रडतेस कशाला, काय झालं? काकांची आठवण आली. शम्मी कपूर तुझे काका आहेत? मग कशी? अगं बोल ना, काय आलं? हेच गाणं ऐकत असताना माझे काका गेले. एक छान मैफिल झाली होती. काकांनी आज गाण्याची फरमाईश केली. गाणं सुरू झालं आणि तिसऱ्या वाक्याला काका हे काय? अटॅक आला त्यांना. समोरच्यांना वाटलं दात देतात म्हणून गायकांनी वन्स मोर दिला आणि काकांचा डोवर झाला. शांत हो, शांत हो, शांत हो. शुभ कार्यात काहीतरी विघ्न आणायचा ही तुमच्या खानदानीची खोडच आहे. बघ ना, आज एवढा आपला चांगला हनीमून होता आणि हिचं काही शिंक येते, हे येते. तू एक काम करते, गाणं म्हणू दे. मी ना तुझ्यासाठी ना छानपैकी कविता म्हणतो, कविता. हा मी लिहिली आहे बघ, माझ्याकडे ना छानपैकी कविता आहे. ऐक हा, मन देऊ नये. शांत हो आधी, शांत हो, तोंड बंद कर. ऐक. तू आहेस म्हणून स्किट पडतं. ते माझी रोजनिशी वाचली मी. इथे इथे कविता ऐक हा. मी पडतो कारण तू सावरतेस. मी पडतो कारण तू सावरतेस. मी रडतो कारण तू हसवतेस. मी चुकतो कारण तू समजवतेस. तू सोबत आहेस म्हणून जगायला आवडते. तू सोबत आहेस म्हणून जगायला आवडते. कशी वाटली? अरे मारलं कशाला मला? मला कवी आणि कविता अजिबात आवडत नाहीत. मला त्यांचा खूप राग येतो. माझा दुसरा बॉयफ्रेंड कवी होता. आवडला आवडला. वा वा. दुसरा कवी होता आणि मग पहिला रवी. पण आमच्यात इतकं डीप नव्हतं. म्हणजे जो न देखे रवी वो देखे कवी. कविता ऐकवून त्याने मला प्रेमात पडलं. आणि नंतर एकदा मी गार्डन मध्ये फिरायला गेलेलो असताना असं टॉयलेटला जाऊन येतो असं सांगून गेला तर परत आलाच नाही. मी त्याच्या चारोळ्यांवर भाळले होते पण त्याने माझ्या आयुष्याचा मुक्त छंद करून त्या निघून गेला. म्हणजे तू आधीच मुक्तपणे सगळे छंद जोपासले. हे बघ, याच्या पुढे माझ्या समोर परत कधीच कविता वाचायची नाही. कळलं? ठीक आहे. तो रवी त्याने प्रस्तावना लिहिली. दुसरा कवी त्याने मुक्त छंद केला. मग आता मी काय तुझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन करायला आलोय का इथे? मरो, चल आपण झोपूया. मरो, ती पहिली रात्र झोपूया आपण. एक मिनिट, तू खाली झोप. काय खाली का झोप? माझ्या बाजूला कोणी असेल तर मग मला झोप नाही येत. अरे तू काय येडी आहे का? डोक्यावर पडली आहे का तू? मी खाली का झोपायचं? मी का म्हणून मी वरती नाही झोपायचं इथे? मग मला कवीची आठवण येते आणि मग आठवण आली की गोळ्या घ्याव्या लागतात. गोळ्या घ्याव्या लागतात म्हणजे? आता घ्याव्या लागणार. कसल्या गोळ्या? आठवण आली म्हणून. ही बघ, ही आठवण आली म्हणून, ही आठवण ती आली म्हणून, तीच आठवण कशी आली म्हणून.
आणि ही आठवण कधीच येऊ नये म्हणून. अरे अरे ही रोगाट आहे, रोगाट बायको गळ्यात मारली आहे माझ्या. नको मला ही. त्यापेक्षा मीच गोळ्या खातो आणि कायमचा झोपतो. आई शपथ आहे ना, त्या निमित्ताने तू गोळ्या तरी सोडशील. मुकेश मुकेश एक मिनिट. अरे काय करतोस तू? काय झालं? एवढ्या गोळ्या खाल्ल्यास? ही घे, ऍसिडिटी होऊ नये म्हणून गोळी. मला सांगा, तुम्ही दोघांनी खरोखरच त्या गोळ्या खाल्ल्यात का? खरोखर खाल्ल्या? तिने 10-12 खाल्ल्या आणि त्यांनी पण शेवटी बका खाल्ल्यात. म्हणजे खरंच खाल्ल्या गोळ्या त्या? खाल्ल्या. शपथ. नाही अवघड आहे. मला फार कौतुक वाटलं त्यासाठी. सुपर. जाणून घ्या सरपंचांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. सई? रसिका आणि मुकेश दोघेही खूप छान दिसत आहे. रसिका, लाल रंग खूप छान दिसतोय तुझ्यावर. स्किटवरती कॉमेंट करायच्या आधी एक कॉम्प्लिमेंट आणि एक टोमणा लेखकांसाठी की त्यांनी हे स्किट खूप चवीने लिहिलंय असं म्हणायला हरकत नाही. अमेझिंग कॉन्सेप्ट होती आणि तुझी मला खरंच खूप दया आली मुकेश. म्हणजे असं वाटलं की आज बिना कुछ रीजन के जुजबी देऊ का तुला, पण त्या स्पेशल मोमेंटसाठी मी जुजबी राखून ठेवते. पण मस्त. मला तुमची पकड स्किटवरती दिवसेंदिवस खूप छान पक्की होत चालली आहे. ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते आणि ती खूप अमेझिंग आहे असं मला वाटतं. मजा आली, मला खूप हसलो आणि जसं मी सांगितलं की खूप चवीने लिहिलेलं स्किट होतं. मजा आली. सुपर परफॉर्मन्स आणि ग्रिप ही अशीच धरून ठेवा शेवटपर्यंत. ऑल द बेस्ट. प्रसाद? सई म्हटली तसं दोघंही खूप छान दिसत आहे. रसिका, तुझ्या अंगावर आणि मुकेश तुझ्या गालावर लाल रंग चांगला दिसतोय. हनीमूनच्या बऱ्याच जणांच्या खूप गमती जमती असतात. तुझा हसला समय जनरल. पण मस्त आणि कॉन्सेप्ट खरं. प्रसाद, क्या बात. काही यातले स्वानुभव वगैरे. कारण तू फार एन्ग्रॉस होऊन ते बघत होतास. ते फक्त लेखक म्हणून का, म्हणजे काय? वंडरफुल. मला खूप आवडलं स्किट. खूप त्याच्यात गोडवा होता आणि तो तुम्ही दोघांनी जपलात. कॅरेक्टर्स दोघांनी पक्की पकडून ठेवली होती. आणि जी रसिका, मी मागच्या एपिसोडला तुला म्हटलं की थोडं वेगळेपणा दाखवायची गरज आहे, जो तू आज पुरेपूर दाखवलास. पुरेपूर कॅरेक्टरमध्ये होतीस. पंचेस वाईज, इमोशन वाईज. आपण एक काय म्हणूया ह्युमरस काहीतरी सादर करतोय याचा पुरेपूर आव आणि भाव तुझ्या पूर्ण परफॉर्मन्समध्ये होता. आणि मुकेश, लाजवाब. ऑल द बेस्ट.